मराठी भाषेच्या प्रायोगिक परीक्षेत धक्कादायक वास्तव समोर. अनेक रिक्षा चालकांना मराठीची ओळखच नाही. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाने मोहीम हाती घेतली होती. मराठी संभाषण न करणारे रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने 1 मे पासून रद्द करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र चालक संघटना आणि काही पक्षांच्या प्रतिनिधींनी यात हस्तक्षेप करत विरोध दर्शवल्यानंतर या मोहिमेसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान ऑटो चालकांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे हे तपासण्यासाठी एक प्रायोगिक मोहीम राबवली गेली होती. त्यात अनेक रिक्षा चालकांना मराठी भाषेची ओळख नसल्याचं समोर आलं आहे. 2 एप्रिल ते 1 मे दरम्यान मीरा भाईंदर परिसरात हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. या परिसरात RTOकडे नोंदणी असलेले 12,000 ऑटो रिक्षा आहेत. द इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात माहिती घेतली असता 3,760 रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 587 जणांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचं सिद्ध करता आलं नाही. आता 1 मे पासून ते 15 ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम महाराष्ट्रातील सर्व 59 RTOमध्ये राबवली जाणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व RTO आपल्या पडताळणीचा डेटा राज्य परिवहन विभागाकडे सुपूर्द करतील. ठाणे RTO कार्यालयाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून रिक्षा टॅक्सी चालकांची तपासणी केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा मतदारसंघात मीरा भाईंदरचा काही परिसर येतो. या मोहिमेबाबत द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना ते म्हणाले, ऑटो चालकांच्या उपजीविकेला धोका निर्माण करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी ही प्रायोगिक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आढळलं की अनेक रिक्षा चालकांना अतिशय साधे मराठीही बोलता येत नाही, तर अनेकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली. या मोहिमेचा उद्देश कोणाच्याही उपजीविकेला लक्ष्य करणं अजिबात नाही आहे, तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक क्षेत्राशी संबंधित असलेले चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधू शकतील आणि नियमांचे पालन करतील हे सुनिश्चित करणं होतं, असंही ते म्हणाले. 2019 मधील सुधारित महाराष्ट्र मोटार वाहन नियमावलीतील नियम 24ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ही राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. या नियमानुसार सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील चालकांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं आवश्यक आहे. या नियमानुसार ऑटो किंवा टॅक्सी चालवण्यासाठी धातूचा बिल्ला मिळवण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या कार्यरत क्षेत्रातील स्थानिक मार्गांचे पुरेसे ज्ञान तसेच मराठी आणि सामान्यतः बोलल्या जाणाऱ्या आणखी एका भाषेचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं सिद्ध करावं लागलं. 14 एप्रिलपूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे 1 मे पासून सर्व परवानाधारक ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेतील प्रावीण्य सिद्ध करावं लागणार होतं. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द होऊ शकतात अशी भीती पसरल्यामुळे वाहतूक संघटनांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेत 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेतील प्रावीण्याच्या आधारावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं जाहीर केलं. ठाणे RTO कार्यालयाबाहेर परमिट संदर्भात माहिती देणारे स्टॉल एक्सप्रेस फोटो बाय अमित चक्रवर्ती. इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी मुंबईतील अनेक ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि भरारी पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अंधेरी पश्चिमेला असलेल्या आझाद नगर येथील JP मार्गावर मोटार वाहन विभागाचे 3 अधिकारी रस्त्याच्या कडेला ऑटो रिक्षाची तपासणी करत होते. मीरा भाईंदर येथे झालेल्या प्रायोगिक तपासणीप्रमाणेच चित्र इथंही दिसत होतं. यावेळी चालकांकडे त्यांचा परवाना, बिल्ला आणि इतर परवानगीची कागदपत्र सादर करण्यास सांगितली जात होती. तसेच अधिकारी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इतर तपशील लिहून घेत होते. अधिकारी चालकांशी मराठीतून संवाद साधत होते. कागदपत्रांच्या चौकशीबरोबरच चालकाचे मूळ गाव कोणतं, ते मुंबईत किती काळापासून राहत आहेत याची चौकशी केली जात होती. चालकांना मराठी भाषा समजत आहे का हे प्रश्नांना प्रतिसाद देऊ शकत आहेत की नाही याचंही मूल्यांकन केलं जात होतं. ज्यांना मराठीतून संभाषण साधण्यास अडचण येत होती त्यांना सरकारने प्रसिद्ध केलेली मराठी मार्गदर्शक पुस्तिका RTO कार्यालयातून घेण्यास सांगितली जात आहे. सरकारकडून यापूर्वीही मराठी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न. राज्य सरकारने फेब्रुवारी 2016 मध्येही अशाच प्रकारे मराठी भाषा अनिवार्य करण्याचे प्रयत्न केले होते. चालकांना परवाने देताना त्यांना मराठी भाषेतील प्रावीण्य तपासण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्तांनी RTOंना दिले होते. मात्र भिवंडी शहर रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेसह इतर संघटनांनी याला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परवाने मिळवण्यासाठी मराठी भाषेतील प्रावीण्य अनिवार्य करणं बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर पुन्हा मराठी भाषेबद्दल राज्यव्यापी मोहीम राबवली गेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?
दरम्यान या विषयावरून पुन्हा वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांना प्रशिक्षणाद्वारे मराठी भाषेचं ज्ञान देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येईल असं ते म्हणाले. मराठी भाषेला सक्तीमधून नाही तर प्रशिक्षणातून प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.